जय भीम. सोशल मीडियावरच्या फेमस भीमाच्या वाघिणींना जय भीम, भीम कन्यांना जय भीम, भीम बेटींना जय भीम, आंबेडकरवाद्यांना जय भीम. कुठे गेले तुम्ही सगळे जे जय भीम घालून सोशल मीडियावरती फेमस झाले, फॉलोअर्स मिळवले, लाईक्स वाढवल्या स्वतःच्या व्हिडिओजला. 14 एप्रिल आल्याच्या नंतर मी आंबेडकरवादी असं म्हणून तुम्ही छान छान व्हिडिओज बाबासाहेबांबद्दल पोस्ट केले. मुलींनी छान नऊवारी साडी घालून मेकअप करून बाबासाहेबांना हार घालतानाचे व्हिडिओज, फोटोज शेअर केले, फेमस झाल्या. आता तुमच्या सगळ्यांच्या आतमधला आंबेडकरवाद कुठे गेला? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी असं का बोलतेय, तर बोलावं लागतंय कारण जी नसरापूरमध्ये जी घटना घडलीये त्या घटनेमुळे संपूर्ण समाजावरती बोट उचलल्या जाते आणि त्या आरोपीचं जे नाव आहे भीमराव कांबळे असं, त्या नावामुळे संविधानावरती बोट उचलल्या जाते. संपूर्ण समाजाला प्रत्येक जण उठून सुटून नावं ठेवतायत. परंतु ह्या सगळ्या वक्तव्यावरती बोलायला जे मी भीमाची वाघीण, भीम बेटी, आंबेडकरवादी असं बोलणारे जे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत सोशल मीडियावरती फेमस झालेले, हे त्याच्यामध्ये बोलायला कोणीच तयार नाहीयेत. कोणाचंही वक्तव्य नाहीये त्याच्यावरती. असं का? मग हा आंबेडकरवाद फक्त फेमस होण्यासाठी सोशल मीडियावरती झालेला आहे का तयार? असा आंबेडकरवाद नाहीये. आंबेडकरवाद बोलायला सांगतो, मतं मांडायला सांगतो, संघर्ष करायला सांगतो, क्रांती होते त्याच्यातून. तेव्हा हा जय भीम घातला जातो. आणि आज सोशल मीडियावरती जे इन्फ्लुएन्सर्स जय भीम घालून फेमस झाल्यात, विशेषतः महिला, मुली, आज दुसऱ्या कुठल्या तरी महिला मुली संविधान बदलण्याची, संविधान नको, जाळून टाका असली भाषा करतायत आणि त्याच्यावरती बोलायला आंबेडकरी समाजातल्या महिला लवकर तयार नाहीयेत. सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे. मी आंबेडकरवादी, मी जय भीमवाली असं म्हणून तुम्ही स्वतःचे लाईक्स, फॉलोअर्स वाढवताय. मग ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी असण्याची भूमिका आपल्याला घ्यायची आणि त्याच्यावरती बोलायचंय, तेव्हा आज तुम्ही सगळेजणी मागे का? आंबेडकरवाद ही एक ताकद आहे, तिला जपून ठेवा. जय भीम ही एक क्रांती आहे, तिला जपून ठेवा.